नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा बीएमएस बीएचएमएस साठी जे नवीन कॉलेजेस आले ते कोणते बघा आणि कोणते स्टुडंट या कॉलेजला काय करू शकते, त्यांच्या चॉईस फिलिंगच्या लिस्ट मध्ये ऍड करू शकते। आपण सगळं काही या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा। कोणते ते नवीन कॉलेज आणि काय त्यांच्यासाठी रूल्स। जर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा। आणि त्या अगोदर आज माझा वाढदिवस होता बघा, खूप सारे मुलांनी मला खूप चांगले चांगले मेसेज केले बघा आणि खूप सारे एवढे मेसेजेस मी त्यांना रिप्लाय करू शकलो नाही बघा, म्हणजे रिस्पॉन्स करू शकलो नाही, तर मी ते करेल आज। ओके, तर मी एकदा पुन्हा तुमचा आभार मानतो, थँक्यू म्हणतो आणि आपल्या सेशनला आता स्टार्ट करतो। बघा आता आपण आलोय सीईटी सेलच्या पोर्टलवरती। बघा याच्यावरती जर आपण बघितले तर या ठिकाणी दोन नोटीस आले बघा। ओके, तर नोटीस नंबर 27 आहे, याच्यामध्ये काय आले, न्यू परमिटेड बीएमएस अँड बीएचएमएस चे काय आले, कॉलेजेस आले। त्यानंतर जर नोटीस नंबर 28 जर बघितलं तर एकासाठी शेड्यूल फॉर ऑनलाईन स्पेशल राऊंड, म्हणजे बीडीएस साठी काय होणार आहे आता, स्पेशल राऊंड होणार आहे, असे दोन नोटिसेस आले। तर आपण बघूया आता नोटीस नंबर 27 कशासाठी, बीएमएस बीएचएमएस चे कोणते नवीन कॉलेजेस आले ते सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊ। बघा हे बघा तुम्ही आता, लिस्ट ऑफ न्यूली परमिटेड आयुर्वेदिक होमिओपॅथिक कॉलेज, आयुर्वेद अँड होमिओपॅथीचे हे काय कॉलेजेस आहे बघा। तर बघा जर कॉलेज जर बघितले तर सिरियल नंबर 1 बघा, सिरियल नंबर 1 मध्ये बीएचएमएस चा कॉलेज दिसतोय बघा। ओके, आणि हे काय नेम ऑफ इन्स्टिट्यूट आणि हा इथे किती इंटेक्ट आहे बघा, त्या कॉलेजला किती जागा खाली आहे हे सगळं काय दिसतंय तुम्हाला या लिस्ट मध्ये शो होते। तर पहिलं जर कॉलेज जर बघितलं तुम्ही तर त्याचा जो चॉईस कोड आहे बघा काय 4369 हा कॉलेजचा काय चॉईस कोड आहे। हा कॉलेज कोणता आहे, बीएचएमएस चा कॉलेज आहे बघा आणि कॉलेजचं नाव आहे बघा आनंद कॉलेज ऑफ होमिओपॅथी। ओके, कॉलेजचा ऍड्रेस आहे बघा वैजापूरचा कॉलेज आहे बघा हा, आणि डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगरचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये कॉलेजचं काय दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, कॉलेजचं ईमेल पण दिलेलं आहे। ओके, त्यानंतर जर सेकंड नंबरचं जर कॉलेज बघितलं तर मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज येवला नाशिक, नाशिकचा आहे, म्हणजे हा काय नाशिकचा हा कॉलेज आहे बघा। आणि हा कशाचा आहे, बीएचएमएस चा। कॉलेजचा जो कोड आहे बघा देखील कॉलेजचा काय कोड आहे 4168 काय हा कॉलेजचा कोड आहे बघा। जर कॉलेजची जर इंटेक कॅपॅसिटी जर बघायला गेलो आपण तर कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी ती किती आहे, 60 स्टुडंटची काय आहे ते इंटेक कॅपॅसिटी। त्यानंतर जर थर्ड कॉलेज जर बघितलं आपण तर कोणता आहे, बीएमएस साठी आलाय बघा हा, मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे बघा आणि जो कॉलेजचा कोड आहे 3155 हा काय कॉलेजचा कोड आहे बघा। आता न्यू लाईफ आयुर्वेदिक कॉलेज, ओके, कोरेगाव भीमा, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट पुणे, आणि हा काय कॉलेजच्या कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे दिले बघा, तुम्ही हे काय करू शकता बघू शकता। ओके, त्यानंतर 3156 बीएमएस चा कॉलेज आहे बघा शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर। ओके, तर हा सांगलीचा कॉलेज आहे बघा, सांगली डिस्ट्रिक्ट मधला, तर तुम्ही हे कॉलेजचे डिटेल बघू शकता। आता कोणते मुलं यासाठी चॉईस फिलिंग करू शकता आणि काय रूल असणार आहे आणि कोणते स्टुडंट एलिजिबल असणार आहे कोणते नसणार आहे सगळं सांगणार आहे। अजून पण सेशनला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, लाईक करा। ओके, चला मग बघूया आपण आता काय रूल असणार आहे आणि कधीपासून तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग करायची हे सगळं आपण आताच्या व्हिडिओमध्ये बघू। ओके, चला मग सगळ्यात अगोदर तर आपण रूल बघू बघा। बघा इन्स्ट्रक्शन दिले बघा, इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स फॉर इन्सर्शन ऑफ कोड ऑफ न्यू बीएमएस बीएचएमएस कॉलेजेस। काही इन्स्ट्रक्शन आहे बघा तुम्हाला। इन्सर्शन म्हणजे ऍड करणे, सरळ सोप्या भाषेत इन्सर्ट करणे। ओके, इन्सर्ट करणे मी समाविष्ट करणे असा इथे काय उल्लेख आहे बघा या शब्दाचा। तर बघा आता कॅन्डिडेट, आता बघा काय रूल्स आहे बघा, काय इन्स्ट्रक्शन आहे आपण बघूया। Candidates willing to option for the new BMS BHMS college should fill the choice by logging into the account। म्हणजे तुम्हाला जी चॉईस फिलिंग करायची, सरळ सोप्या भाषेत तुम्हाला हे कॉलेज ऍड करायचे, तर तुम्हाला हे जे कॉलेज ऍड कसे करायचे, तर तुम्हाला काय करायचे, तुमच्या युजर आयडी अँड पासवर्डनं तुमच्या त्याला अकाउंटला काय करायचे, लॉग इन करायचे। ओके, आणि मग तुम्हाला काय करायची, बीएमएस साठी आणि बीएचएमएस साठी चॉईस फिलिंग करायची। पहिला पॉइंट तर झाला। मग दुसरा काय पॉइंट आहे बघा, कॅन्डिडेट शुड नॉट दे कॅन ऍडेड द न्यू कॉलेजेस, सॉरी कॅन्डिडेट शुड नोट दे कॅन ओनली ऍडेड द न्यू कॉलेज टू देअर ऑलरेडी सबमिटेड प्रिफरन्स
नो अदर ऍडिशन और डिलिशन फॉर प्रिफरन्स इज अलो, म्हणजे कॅन्डिडेट काय करू शकता, ओनली ऍड करू शकता हे नवीन कॉलेजेसला त्यांच्या देखील प्रिफरन्स लिस्ट मध्ये, आणि याच्यामध्ये नो ऍडिशन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये दुसरे कोणते जे राहिलेले जे पहिले कॉलेज होते त्यांना ऍड पण करू शकत नाही, आणि जे तुम्ही पहिले ऍड केलेले ते कॉलेजला डिलीट पण करू शकत नाही. ओके. त्यानंतर जर तिसरा जर पॉइंट बघितलं तुम्ही या ठिकाणी, द ऍडेड कॉलेज विल अपियर ऍट द एंड ऑफ द लिस्ट. Candidate can shift the college to desired serial number preference by using the up and down arrow key give ahead of the preference. म्हणजे जे काय आता द ऍडेड कॉलेज विल अपियर ऍट द एंड, म्हणजे तुम्ही काय करू शकता, जे कॉलेज आले आता त्यांना तुम्ही ऍड करणार तर ते कुठे येणार, सगळ्यात खाली येणार. मग तुम्ही काय करू शकता, ह्या कॉलेजला काय करू शकता, कॅन्डिडेट शिफ्ट करू शकता जसं त्यांना पाहिजे ऍज डिझायर सिरियल नंबर न प्रिफरन्स. म्हणजे अप अँड डाऊन काय त्याच्यामध्ये एक ऍरो आहे बघा, आणि त्या ऍरोने तुम्ही काय करू शकता, ह्या कॉलेजला तुम्हाला जसं तुमची यादी ठेवायची बघा तुम्ही त्या प्रकारे त्यांना काय करू शकता, म्हणजे खालीवर करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं रेफरन्स द्यायचं त्या कॉलेजला तुम्ही तसं त्यांना खालीवर ठेवू शकता. म्हणजे हा कॉलेज 1 नंबर, हा 2 नंबर, 3 नंबर, तुम्ही याच्यामध्ये फक्त एवढंच करू शकता, आणि तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही कॉलेजला डिलीट सुद्धा करू शकत नाही. ओके. त्यानंतर हा झाला आपला तिसरा पॉइंट. बघा आता चौथा पॉइंट काय दिलाय, इट विल बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू सेट द न्यूली ऍडेड कॉलेज कोड टू द डिझायर्ड सिरियल नंबर प्रिफरन्स. नो चेंज विल बी परमिटेड आफ्टर लास्ट डेट सबमिशन. म्हणजे लास्ट डेट नंतर तुम्ही याच्यात कोणताही चेंजेस करू शकत नाही, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. बघा तुम्हाला जे खालीवर करायचंय तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये चेंजेस करू शकता, नंतर लास्ट डेट नंतर तुम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. नो चेंज. ओके. The candidate from the eligible candidate list date. The candidate from the eligible candidate list. बघा एक लिस्ट आली होती बघा 22/11/2024 ला. Who were not allotted any seat in online stay vacancy round. म्हणजे ते स्टुडंट ज्यांना who were म्हणजे ते स्टुडंट ज्यांना तिसऱ्या राऊंडला कोणताही कॉलेज अलॉट झाले नव्हते. ओके. कॅन ओनली फिल द प्रिफरन्स फॉर दिस कॉलेजेस. ते स्टुडंट काय करू शकता, पुन्हा एकदा सांगतो, ते स्टुडंट काय करू शकता, सच कॅन्डिडेट कॅन सेट दिस कॉलेज टू डिझायर सिरियल नंबर बाय युसिंग अप अँड डाऊन एरो. ते स्टुडंट काय करू शकता, त्या कॉलेजला जी नवीन कॉलेजेस आहे त्या कॉलेजला त्यांच्या लिस्टमध्ये ऍड करू शकतात, त्यांना जसं पाहिजे तसं अप अँड डाऊन एरोच्या स्वरूपात त्या कीनं. ओके. जसं डिझायर तुम्हाला जसं पाहिजे तसं. गिव्ह अहेड ऑफ द प्रिफरन्स दे विल बी कन्सिडर फॉर अलॉटमेंट ऍज पर द अपडेटेड प्रिफरन्स. म्हणजे तुमची जी अलॉटमेंट आहे तुम्ही जसं त्यांना प्रिफरन्स ठेवणार त्या तशी तुमची काय होणार, अलॉटमेंट होणार. ओके. कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड अ सीट इन ग्रुप बी आर नॉट एलिजिबल फॉर दिस प्रोसेस. म्हणजे ज्या कॅन्डिडेटला ग्रुप बी मध्ये BMS BHMS चे जे कॉलेज अलॉट झाले होते, ओके, अलॉट झाले आणि त्यांनी काय घेतलं, कॉलेजला सीट घेतला नाही, सोडून दिले, तर ते कॉलेज ते स्टुडंट यासाठी काय नसणारे, इलिजिबल नसणारे. पुन्हा एकदा बोलतोय, ज्या स्टुडंटला पहिले ग्रुप बी साठी BMS किंवा BHMS साठी कॉलेज अलॉट झाले होते पण त्यांनी काय केलं, कॉलेजला सोडून दिलं, तर ते स्टुडंट देखील आता पुन्हा ह्या कॉलेजला काय करू शकत नाही, पुन्हा नव्याने ऍड करू शकणार नाही. ओके. ऑल द कॅन्डिडेट शुड नोट that the filling of the preference for this college is not compulsory and म्हणजे बघा हे कंपल्सरी नाही. बघा तुम्हाला all the candidates should not note that filling of preference for this college is not compulsory. हे काही कंपल्सरी नसणार तुमच्यासाठी. जर तुम्ही अजून पण सेशनला लाईक केलेलं असेल तर पटकन लाईक करा. ओके. बघा आता एक काय डेट्स असणार आहे, कधी चॉईस फिलिंग करायची आहे, ओके, ते सगळं मी तुम्हाला सांगतो. बघा आता सिरियल नंबर 1 मध्ये जर तुम्ही ऍक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये सिरियल नंबर 1 चा जर पॉईंट बघितला, तुम्हाला जे नवीन कॉलेज यांना कधीपासून तर कधीपर्यंत ऍड करायचंय. इन्सर्शन ऑफ द चॉईस फॉर न्यू कॉलेज टू इलिजिबल कॅन्डिडेट ओनली. जे इलिजिबल कॅन्डिडेट असणार आहेत ते काय करू शकता, फक्त या कॉलेजला इन्सर्शन म्हणजे ऍड करू शकता. ओके. त्या कॉलेजला काय करू शकता, ऍड करू शकता त्यांच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये. सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर तुम्ही समाविष्ट करू शकता त्या कॉलेजला जे नवीन कॉलेजेस आले. ओके. त्यानंतर
कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता, 3/12/2024 ते 4/12/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, त्या कॉलेजला देखील जे नवीन कॉलेजेस आले त्यांना काय करू शकता, तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. ओके. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 4, चौथ्या राऊंडसाठी तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती कधी येणार, बीएमएस आणि बीएचएमएस बीएमएस ग्रुप बी साठी, तर ती 5/12/2024 ला येणार तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. ओके. त्यानंतर जर बघितलं तुम्ही, तुमची फिजिकल जॉईनिंग राहणार आहे विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचंय, फीस तुम्हाला घेऊन जायची डीडी किंवा चेक थ्रू. ओके. तर ती कधीपर्यंत घेऊन जायची, 6/12/2024 ते 10/12/2024 पर्यंत काय घेऊन जायची तुम्हाला कॉलेजला, तुमची रिक्वायर्ड फीस आणि जे तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स ते घेऊन जायचे. ओके. मग बघा, डबल सांगितलंय, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड ओनली इफ सीट रिमेन वॅकंट. जर हा चौथा राऊंड झाला आणि या राऊंडला जर सीट वॅकंट राहिली तर काय येणार तुमची, पुन्हा 5व्या राऊंड साठी काय येणार, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार. ओके. त्यानंतर तुम्हाला आणखी फिजिकल जॉईनिंग साठी जायचंय, ते कधीपासून तर 12/12/2024 ते 16/12/2024 संध्याकाळचे 5:30 वाजेपर्यंत काय करायची, तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करायची आहे. ओके. बघा, शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड विल बी पब्लिश इन ड्यू कोर्स ओनली इफ सीट रिमेन वॅकंट. म्हणजे जर सीट वॅकंट राहिले तर हे काय येऊ शकते, याच्यामध्ये पुढचंच काय होऊ शकते, राऊंड होऊ शकते. ओके. आणि इन्स्ट्रक्शन हा हे झालंय आपलं. माहिती आवडली असेल तर पटकन काय करा, सेशनला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.